भारत इंग्लंड सामन्याच्या तिकिटावरून विधान परिषदेत आमदारांचा संताप पाहायला मिळाला। आज होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचं तिकीट मिळत नसल्यानं आमदारांनी संताप व्यक्त केला। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आमदारांना सामन्यांची तिकीटं मिळत नसल्याचा मुद्दा विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला। आदरणीय पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय, मला आठवते मी देखील, माझा देखील क्लब आहेत, आपले सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातो। सभापती महोदय बीसीसीचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते सभापती महोदय। आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहे, कॉर्पोरेट्स आहेत, त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात, काय हरकत नाही, म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही, पण सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे सभापती होते। सभापती महोदय पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते, पण लोकप्रतिनिधीची होत नाही सभापती महोदय। आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीटं हे उपलब्ध व्हायला पाहिजे सभापती महोदय। आम्ही जरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नसलो तरी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो। मुद्दा असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी मॅच असते त्यावेळी आवर्जून आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण देतो, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रण देतो। एवढंच नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी पूर्वी केलेली आहे पण ते रिटायर्ड झालेत त्यांच्याकडे जे लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो। हीच भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशनची असली पाहिजे। सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न म्हणण्यापेक्षा व्यथा मांडली आणि आपण महाराष्ट्र सरकार म्हणून उत्तर दिलेलं आहे, अतिशय किविलवाणी भावना त्यांनी मांडलेल्या आहे। आम्ही काय फुकट मागत नाही, आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या, आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या, पण काहीतरी द्या। आणि जर आम्हाला जर पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका। तर तुम्ही आपण सभापती म्हणून पुढे भविष्यामध्ये ज्या वेळेस अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सामने मुंबईत होतील त्यावेळेस सदस्यांना पास मिळतील अशा प्रकारे तुम्ही सर्वांना आदेश निर्गमित करावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।